हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही चाललो होतो वीराच्या प्री बर्थडे शूटसाठी आणि आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आम्ही निघालोय शूटसाठी. तसं तर ना शूटचं स्लॉट 1 ते 3 मध्ये होता, पण कालपासूनच खूप पाऊस पडतोय पुण्यात. तर मग आता सध्या थोडासा पाऊस उघडलाय. आमच्या इकडे तर ऊनच पडलेलं आहे. मग आम्ही म्हटलं थोडंसं लवकरच शूट करून घ्यावा, कारण ऑनलाईन वेदर चेक केलं तर दुपारी परत जास्त पाऊस दाखवतोय. अर्धा तास लागेलच अजून आम्हाला पोहोचायला. तर माहीत नाही बरं का तिथं काय असणार आहे एन्व्हायरमेंट, जिथं आम्ही ज्या गार्डनमध्ये शूट करणार आहे तिथं. पण चला, होप सो की आज होऊन जाईल शूट म्हणून. तर आता तिथं जाऊनच तुमच्याशी बोलते मी. वीराला पण तिथे गेल्यानंतर अजून रेडी वगैरे करायचं आहे. इथून तिला आपला कम्फर्टेबली हा असा साधाच फ्रॉक वेअर केलेला आहे. आता आम्ही पार्कमध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि ह्या पार्कचं टायमिंग आहे ना सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते 8:30 आहे. म्हणजे जॉगिंग वगैरे वर्कआउट वगैरे करण्यासाठी जी लोक येतात ना, तर त्यांच्यासाठी तो टायमिंग आहे. आणि मधल्या वेळेत मग इथं शूट वगैरे होत असतात. आणि हा पार्क आहे ना कल्याणी नगरमध्ये येतोच, महानगरपालिकेच्या अंडरच आहे. तसं तर आहे ना अगोदर आम्ही दुसरीकडेच शूट करायचं ठरवलं होतं, पण त्याची पण एक स्टोरी आहे, ती तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच मी. त्यामुळे चला, अशीच कनेक्ट राहा. आता चला, आम्ही गार्डन मध्ये तर येऊन पोहोचलेलो आहे. सध्या तरी इथं काही पाऊस वगैरे नाही, चांगला ऊन येतंय. चला, आणि भरपूर मोठं असं गार्डन आहे बघ. आता मी थोड्या वेळाने वगैरे तुम्हाला दाखवतेच, कारण आता फोटोग्राफर पण आलेला आहे ना, तर वीराला पण अजून रेडी करायचं आहे. आता तुम्हाला म्हटलं ना की फोटोग्राफर आधीच आले होते, ते पाठीमाग बेंचवर बसलेत ना, तर तेच फोटोग्राफर होते. आणि त्यांनी ऑलरेडी लॉनमध्ये ना एक सेटअप लावून ठेवला होता. मग त्या सेटअपलाच मॅच होणारा पटकन तिच्यासाठी ड्रेस चेंज करून घेतला आणि तिचंच पटकन आवरून घेतला. तर आवरायचं फार काही नव्हतं, फक्त ड्रेस चेंज केला, तिचा हेअर बेल्ट लावला आणि तिला एक काजळचा छान असा टिक्का काढला आणि बस, वीरा झाली रेडी. मी काही तिला पावडर वगैरे असलं कधी जास्त लावत नाही. आणि एकही सेकंद वाया न घालवता आम्ही लगेच शूटला स्टार्ट केलं, कारण पाऊस कधीही येऊ शकतो याची तर आम्हाला भीती होतीच. आता तुम्ही पाहिलंच, आम्ही ते वीराला हसवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ना पाऊस पडून गेलेला होता, त्यामुळे लॉनमध्ये ना खूप अशी चिकचिक झालेली होती. आणि मग हिचं ना एक 15-20 मिनिटातच त्यांनी हे फर्स्ट थीमचं शूट आहे ना कंप्लीट केलं. आणि आता तिचं सेकंड थीमचं शूट चालू करायचं होतं, त्यामुळं मग मी तिचा परत ड्रेस चेंज केला. म्हणजे तो सेटअप लावायला ना थोडासा वेळ लागणार होता फोटोग्राफरला, कारण तो आहे ना टेंटचा सेटअप होता. आणि मग तोपर्यंत वेळ होताच माझ्याकडं. मग मी वीराला एक बनानासुद्धा चारून घेतलं, कारण म्हटलं परत भूक लागली की ती आपल्याला काही व्यवस्थित शूट करू देणार नाही. हे बघा, आता वीराचा दुसरा ड्रेस चेंज केलेला आहे. आता याच्यावरती तिचं शूट होणार आहे. फोटोग्राफर गेलेले आहेत सेटअप लावायला. आणि ना गार्डन तसं खूप मोठं आहे बरं का. आणि आता सध्या पाऊस नाहीये, पण पाऊस होऊन गेलेला आहे, त्यामुळं खाली खूप अशी चिकचिक आहे. पण चला असो, आत्ता पाऊस नाही म्हणून शूट तरी होतं ॲटलिस्ट प्रॉपर. थोडंसं ऊन वगैरे पण पडलेलं आहे. त्याच्या शूटचे बघा काय हालत झालेत पावसाने. थोडा वेळ काढून ठेवलाय, नेक्स्ट सेटअप लावला आता इथं. तर आता आहे ना हा होता आमचा सेकंड सेटअप. आणि आता वीरा बघा बरं का पुढे कशी बसली आहे, जणू काही तिला कोणी पकडूनच आणलेलं आहे. आणि लहान मुलांचं ना म्हणजे असंच असतं, ज्यावेळेस त्या म्हणजे त्यांच्या कम्फर्ट स्पेसमध्ये असतात ना असं घरी वगैरे, तर ते मस्तपैकी नाही का अशी स्माईल वगैरे करतात, खेळतात. पण त्यांना जर असं आपण काही नवीन ड्रेस घातला किंवा असं वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये घेऊन गेलं ना की त्यांची स्माईलच गायब होती. वीरू वीरू वीरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं एवढं शांत झाली? जा बरं तू जाऊन ये. हा ना, माझा फोटो काढतो. वीरा फोटो बघ बघ बाबू, फोटो छान छान फोटो.
आम्ही तिघांनी ना आमच्या परीने ना तिला हसवण्याचा, तिला कम्फर्टेबल करण्याचा ना खूप प्रयत्न केला, पण ती काही हसायलाच तयार नव्हती. मग बाजूलाच इकडे ना दुसरं शूट चाललं होतं. म्हटलं चला तिला तिकडे घेऊन जाऊ, त्या लहान मुलांना पाहून तरी थोडंफार हसेल ती. तुम्ही या वीराला स्माईल देता का? स्माईल. मग थोडा वेळ आम्ही तिला गार्डनमध्ये इकडं तिकडं फिरवलं आणि फायनली ती थोडीशी हसायला लागली. मग तिथं हसायला काय होतं वीरू? तर दादा छान छान फोटो काढतो ना. मग त्यानंतर आहे ना तिने छान असे फोटोज काढून दिले आणि त्या 3 थीमपैकी ना मला तर याच थीममधले तिचे फोटोज जास्त आवडले. हे सगळे फोटोज मी आमच्या इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा अपलोड करणार आहे. तुम्ही जर अजून तिथे आम्हाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. मी ना इंस्टाग्रामचा ID डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. ओ तिकडं पुढं ना. आता ओळख झाली. आणि हा जो लॅम्प पाहताय ना तिच्या हातात तुम्ही, तर त्या सगळ्या सेटअप मधलं ना तिला फक्त एवढी एकच गोष्ट आवडली होती, ती काही ती सोडायलाच तयार नव्हती. राहू दे ना थोडा वेळ, राहू दे ना, जाताना देऊ ना त्याला आपण. ते नाही खराब करायची, ती जाताना देऊ त्याचा. आता पुढे खुल्ली बाई. चल वीरू. का ग बाबू स्माइल नाही कडत? केली ना. इकडं इकडं इकडं. गॅडाला चला 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 चला. गॅडाला बेंडकुळी, डॉग. वाह वाह करायला लागले. तो आपण स्माईल दिली बाबा. चला इथं वर खाली होतं ना. हे बघा आता एक तिसऱ्या सेटअपची इथं तयारी चाललेली आहे. आणि छान आहे गार्डन. तुम्ही कुणी जर कल्याणी नगरच्या जवळ वगैरे राहत असताल ना तर फोटोशूट करू शकता इथं. आता हा आहे आमचा थर्ड सेटअप. त्याच्यापेक्षा मस्त वाटतंय मला. आणि हा आहे ना लास्ट सेटअप होता. मग याच्यासोबत पण तिचे असेच आम्ही नादवत फोटोज क्लिक केले. आणि तिचं बघा काय चाललंय, तिला तो क्लिप आहे ना केसांना नव्हता लावायचा, हातात खेळायला पाहिजे होता. मग म्हटलं राहू द्या, खेळू द्या, नाहीतर मग काय होतं की लगेच रडायला सुरुवात. आणि फोटोग्राफर पण आहे ना एकदम असं फ्रेंडली, लहान मुलांसोबत असं छान त्यांना कम्फर्टेबल करत करत फोटोज काढत होता. त्यामुळं बऱ्यापैकी तिचे चांगले फोटोज आलेले आहेत. स्क्रीन मध्येच लय इंटरेस्ट आहे. चल वीरा. चल आम्ही चाललो. बाय वीरू, बाय वीरा. वीरू. वीरा. बघितलं का? बाय. आता सगळं शूट झालंय. मग म्हटलं आता बॅग वगैरे पॅक करून ठेवावा. आणि काय झालं, आम्ही सगळ्यात शेवटी फॅमिली फोटोज काढले. त्यामुळे वीरा ना खूप इरिटेट झाली होती, म्हणून तिने आम्हाला म्हणावं असे काही शेवटी एवढे फोटोज काढून दिले नाही. पण चला आता ठीक आहे. ए वीरा, आईला फोटो काढून नाही दिले. आता बिस्किट तर काम स्वतःच्या स्वतः बिस्किट काढले तिने त्यातलं खातीया. दिन फेकून तिकडे बिस्किट पुडा. नको तिलाच राहू द्या, मी तिच्याशी बोलत नाहीये. तिने आईला फोटोज नाही ना क्लिक करून दिले. चला आता शूट तर झालेलं आहे. वीराचे डॅड आणि वीरा तिथं बसलेत कारण ते खूप दमलेत. आता मी तुम्हाला ना सगळं गार्डन दाखवते एकदा फिरून. इकडं आलोयच तर, कारण इकडं तरी काही जास्त येणं होत नाही. इकडे बघा, इकडं पण दुसरे शूट्स चाललेले आहेत. खूप छान गार्डन आहे खरंच, म्हणजे एकदम असं शांततेत, म्हणजे आपण प्रॉपर शूट करू शकतो. हे ना जॉगिंगचंच गार्डन आहे आणि जॉगर्स गार्डन म्हणूनच याचं नाव पण आहे. आम्ही अगोदर आहे ना फ्रेंडशिप गार्डनला करणार होतो, ते आपलं पु ल देशपांडे ना तिकडं. फोटोग्राफरनी आम्हाला सांगितलं की तिथं कसं आहे 1 मिनिटसुद्धा एक्स्ट्रा थांबून देत नाहीत. तुमचा टाईम संपला ना स्लॉट की लगेच तुमचे फोटोज होऊ नाही होऊ. त्यामुळं खरं तर आम्ही इकडं आलो. आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत बघा इथं, हे बघा. आणि आता सध्या ना पावसाळ्याचं सुद्धा वातावरण आहे ना, त्यामुळं गार्डनमध्ये म्हणजे अजूनच जास्त अशी ग्रीनरी वाटत होती. त्यामुळं खूप फ्रेश आणि छान वाटत होतं. आता खरं सांगायचं तरी ना मी पण खूप दमली. लहान मुलांचं शूट म्हणजे ना खूप अवघड असतं, त्यांच्यापेक्षा जास्त आपणच दमतो. आणि काय झालं, आता लास्टला पण शूट आलं आणि आम्हाला शूट करायचं होतं आता वीरासोबत. थोडेसे फोटोज रीलसाठी काही शॉट घ्यायचे होते, पण तिला झोप पण आली आणि नाही एवढं कोऑपरेट करत मुलं, नाही का. म्हणजे तिने केला. ती आहे ना सकाळी 7 वाजता उठलेली आहे आणि आता जवळजवळ 1:30 वाजले. तर बऱ्यापैकी तिने कोऑपरेट केलेलं आहे. आता काय ती हेच करूनच द्या ना. मग म्हटलं जाऊ दे, थोडेफार शॉट आम्हाला घ्यायचे होते पण आता नाही जमले घ्यायला. चला असो.
त्यानंतर मग मी ना पार्कच्या दुसऱ्या साईडला आले होते. तर इकडे पाहू शकता आता तुम्ही लहान मुलांच्या खेळण्यासाठी किंवा जिमसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते बघा, जिमसाठी वगैरे पण भरपूर आहे. इकडे ओपन जिमचे इन्स्ट्रुमेंट टाईप आहे. हां, हे काय ओपन जिमच आहे बघा, इथे त्यांनी मेन्शन केलेलंच आहे ओपन जिम म्हणून. आता वीराचे डॅडा आणि वीरा तर तिकडेच बसलेली आहे. त्यांना खूप कंटाळा आलाय. तसं तर मला पण आला होता, पण म्हटलं आता आपण आलोयच इकडं तर चला सगळं पार्क तरी कव्हर करूया आपल्या ब्लॉगमध्ये. आणि इथेच ना आजूबाजूला सुद्धा भरपूर अशा सोसायटी, तर त्यांच्यासाठी हे म्हणजे ना बेस्ट जागा आहे वॉक वगैरे करण्यासाठी. ओपन जिमची ही एंट्रन्स आहे. इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सगळी ग्रीनरी. हे कसं आहे, इकडून तिकडं ओपन होतंय. सगळीकडे डस्टबिन वगैरे पण ठेवलेले आहेत त्यांनी, त्यामुळे स्वच्छता आहे, चांगलं मेंटेन केलेलं आहे. आता अजून आहे ना 25% पार्क तरी माझं एक्सप्लोअर करायचा राहिलाच होता, पण वीराला सुद्धा झोप आली होती. मग म्हटलं चला आता आपण घरीच जाऊया, नको आता इथं जास्त वेळ थांबायला. आणि आता इथून जवळच आहे ना आहोंची मावशी राहतात, तर मग त्यांच्याकडेच जाणार होतो आता आम्ही, कारण इकडं काही जास्त येणं होत नाही. मग आलोच होतो आणि इथून एक 3-4 किलोमीटर त्यांचं घर होतं, तर म्हटलं आता मग त्यांच्याकडे पण जाऊन येऊया. वीरू, झोप आली तुला? झोपली का नाही मग? झोप आली माझ्या बब्बूला, झोप. आणि हाय नाही केलं आज फोटोशूटमध्ये, विठ्ठल नाही केलं, नो नाही केलं. हे तर सगळं तुला येतं ना? डॅडा कुठं गेले? डॅडा अंटू दीदीला खाऊ आणायला गेले. दीदीकडे जायचंय ना आता आपल्याला. लयच वेळ लावला त्यांनी. खेळा ग बाबू, ढकल ना पुढं तू. वीरा आणि मावशीच्या घरी गेल्यानंतर आहे ना वीरा तिथं अंतरा दिदीची तिच्या गाडीच खेळत होती, तिला खूप आवडली होती. मग ते पाहून तिच्या डॅडाने सुद्धा तिच्यासाठी एक गाडी घेतलेली आहे तिला बड्डे गिफ्ट म्हणून, तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. मग मावशीच्या घरी आम्ही एक अर्धा पाऊण तास थांबलो, तिथे नाश्ता वगैरे केला आणि लगेच निघालो, कारण आम्हाला आहे ना पुढे फ्लॅटकडे जायचं होतं, तिथे थोडंसं काम होतं आमचं. चला आता आम्ही मावशीच्या घरून निघालेलो आहे. आता आम्हाला जायचंय आमच्या फ्लॅटकडं. तर वीराला पण झोप आली, हिला पण झोपवते. इकडे थांबलोय आम्ही डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती. मावशीच्या घरून निघाल्यानंतर 5 मिनिटात वीरा झोपली बघा. आता इथून फ्लॅट पण आहे ना काही जास्त लांब नव्हता, आणि तिथे गेल्यानंतर तर वीरा परत उठणारच होती, पण म्हटलं आता झोपली तर झोपू द्या, कारण ती खूप दमली होती. सकाळी 7ला उठली होती आणि आता जवळ आहेत ना 3:30 वगैरे झाले होते. पण आणि पाहिलं ना तुम्ही, आता आम्ही फ्लॅटपाशी आलो की लगेच वीरा उठून बसली. पण तिचं एवढं मात्र आहे, म्हणजे तिला कितीही झोप आली ना तरी ती झोपण्याचा पण हट्ट करत नाही, आणि किती गाढ झोपेतून अचानक जरी उठली ना तरी सुद्धा ती रडत नाही. तेवढी तिची सवय ना खूप भारी आहे. मग त्यानंतर आम्ही ते सेल्स ऑफिसमध्ये आलो, कारण आम्हाला की घ्यायची होती फ्लॅटची. आणि पण इथं आल्यानंतर पण आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं, कारण की काही तिथलं सापडानाच. कोणतरी म्हणजे प्लंबरकडे का काहीतरी त्यांनी दिलेली होती, आणि ती काही त्यांनी इथं सबमिटच केली नव्हती. मग तिथं सुद्धा आमचा बराच वेळ गेला. आणि आता फायनली आम्ही फ्लॅटमध्ये येऊन पोहोचलो. आता इथे खूप जास्त काही काम नव्हतं, पण असंच थोड्याफार पॉईंट्स वगैरे चेक करायचे होते की सगळं व्यवस्थित आहे नाही, आणि जे काही नसेल व्यवस्थित तर तेच त्यांना सांगायचं होतं, जेणेकरून ते व्यवस्थित करून देतील. आणि हे बघा आता मीटर वगैरे सुद्धा लागलेलं आहे ना, तर इकडं सगळे मेन स्विचेस आहेत पूर्ण म्हणजे फ्लॅटचे आमच्या, तर तेच मी पण इकडे पाहत होते. आणि मग सगळं पाहून झाल्यानंतर जिथे जिथे काही प्रॉब्लेम वगैरे होता त्याच्या आम्ही मोबाईलमध्ये फोटोज वगैरे काढले त्यांना दाखवण्यासाठी खाली ऑफिसमध्ये. आणि मग लगेच आम्ही ना खाली जायला निघालो, कारण आम्हाला असं म्हणजे मला तरी असं झालं होतं की कधी घरी जाईन, कारण खूप दमलं होतं. आणि इकडे बघा, इकडे मी लिफ्टचं बटन प्रेस केलं ना
तर वीरासुद्धा लगेच कशी लिफ्टचं बटन प्रेस करते. म्हणजे लहान मुलांचं इतकं लक्ष असतं ना, आपण कोणतीही गोष्ट केली ना की एकदा जरी त्यांच्यासमोर केली ना की लगेच ते दुसऱ्यांदा करतात, म्हणजे करतातच. काय सांगायला लागते आजकालच्या पोरांना. वीरा, वीरा काय करते तू वीरू? काय करते डॅडा? वीरू काय करती? लिफ्टचं बटन दाबती? बर 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 ठीक आहे, दाब हा दाब. हा येईन आता 12 याच्या आले, नको दाबू आता. आता आपल्याला ओपन. घरी नाही जायचं का आपल्याला? पण त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो, पण रस्त्यात येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं, त्यामुळे घरी यायलाही खूप उशीर झाला. आणि हा व्हिडिओसुद्धा मोठाच झालेला आहे. पण मला ना ह्या ओरिजिनल मेमरीज अशाच ठेवायच्या होत्या, त्यामुळे मी एडिट करताना सुद्धा खूप रफली एडिट केलेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून मी आभारी आहे. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.